नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की महारवतनाच्या जमिनी कलेक्टरची पूर्वपरवानगी न घेता ज्या काही खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, अशा व्यवहाराला आज जर वतनदाराचे वारस चॅलेंज करत असतील तर हे अर्ज बरेचदा विलंबाच्या कारणास्तव रिजेक्ट केले जातात। पण इथून पुढे तसं होणार नाही। त्या संदर्भाने रिसेंटली एक जजमेंट आला आहे, त्याच्यामध्ये छान रूलिंग दिली आहे। ती काय रूलिंग आहे, काय जजमेंट आहे, आपण विस्ताराने बघूया। तर मित्रो, महारवतनाची जमीन जेव्हा केव्हा विकायची असते तेव्हा नियम हा आहे की कलेक्टरची पूर्वपरवानगी घेऊन ती जमीन विकावी लागते। ही तरतूद कुठे आहे? वतन अबॉलिशन ॲक्टमध्ये ही तरतूद आहे। म्हणजे इतर सर्व जमिनींना ही अट लागू नाही, पण वतनाची जमीन असेल तर ही अट लागू पडते। ही ॲडिशनल अट आहे। पण एक 40-50 वर्षाआधी जर मागे जाऊन पाहिलं तर जे काही वतनाच्या जमिनीचे व्यवहार झाले त्याच्यामध्ये या अटीची पूर्तता केली असेलच असं नाही। 99% सर्रास या अटीचं उल्लंघन करून कलेक्टरची पूर्वपरवानगी न घेता वतनाच्या जमिनी इतर समाजाच्या लोकांनी विकत घेतल्या। 7/12वर त्यांचं नाव आलं आणि आज त्या 7/12 काढून पाहिल्यावर त्यांचं नाव दिसतं। पण वतनदाराच्या वारसांना आज या इतर लोकांमुळे हे कळलं आहे की जे काही व्यवहार वडील आणि आजोबांनी केले ते बेकायदेशीर आहे। ही जमीन आपल्याला परत मिळू शकते म्हणून ही लोक त्या फेरफारला रद्द करण्यासाठी जेव्हा रेव्हेन्यू कोर्टात फर्स्ट अपील किंवा सेकंड अपील दाखल करतात तेव्हा विलंबाच्या कारणामुळे हे अर्ज रिजेक्ट होतात आणि वतनदाराच्या वारसांना न्याय मिळत नाही। पण इथून पुढे असं होणार नाही का? कारण रिसेंटली रेव्हेन्यू कोर्टामध्ये हे जे फर्स्ट आणि सेकंड अपीलमध्ये जे काही रिजेक्शन होतं त्या संदर्भाने एक रिव्हिजन अपील दाखल झाली होती। ऑनरेबल कविता द्विवेदी मॅडम यांच्या कोर्टात झाली आणि रिसेंटली त्यांनी एक जजमेंट दिलं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी ऑनरेबल कोर्टाने सांगितल्या। पहिली गोष्ट सांगितलं आहे की जर वतनाची जमीन विकलेली असेल तर हे मॅन्डेटरी आहे, हे कंपल्सरी आहे की त्या जमिनीचा व्यवहार होताना कलेक्टरची परवानगी घेणे हे अनिवार्यच आहे, याला दुसरा कुठला पर्याय नाही। आणि जर एखाद्याने अशा पद्धतीने व्यवहार केला असेल तर हे नियमाचं कायद्याचं उल्लंघन आहे, असे व्यवहार रद्दबादल ठरतील, असं पहिलं सूत्र सांगितलं आहे। आणि दुसरं सांगितलं आहे की हा विषय इनाम वर्ग 6ब जो विषय आहे याच्यामध्ये विलंबाच्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट करण्यात येऊ नये, कारण हा जो काही प्रकार आहे हा विलंबाशी संबंधित असण्यापेक्षा न्याय देण्याशी संबंधित आहे आणि कायद्याचे पालन करणे आणि त्याची पडताळणी करणे या संदर्भाने असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने वतनाची जमीन विकत घेताना 40 वर्षाआधी कायद्याचं उल्लंघन करून घेतलं म्हणून त्या माणसाला विलंब झाला एवढ्या कारणासाठी अशा बेकायदेशीर व्यवहाराला कन्फर्म करता येत नाही, त्या बेकायदेशीर व्यवहाराला लाभ देता येत नाही, तर हा व्यवहार रद्दच ठरतो। भलेही या व्यवहाराला चॅलेंज करण्यात विलंब झाला असला तरी हा विलंब माफ करून इनाम वर्ग 6ब संबंधित व्यवहार असेल तर तो फेरफार रद्द करावा आणि जो वतनदार आहे किंवा त्याचे वारस आहे त्यांचे नावं रिस्टोर करण्यात यावे, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे। त्यामुळे मित्रो, आपण अवतीभवती जर पाहाल तर असं सर्रास दिसेल तुम्हाला की वतनाच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होताना कलेक्टरची पूर्वपरवानगी न घेता बऱ्यापैकी व्यवहार झालेले आहेत। तुमच्याशी असं जर झालं असेल, तुमच्या पूर्वजांनी जर असं केलं असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही। हे जे रिसेंट जजमेंट आलं आहे तुम्ही याची कॉपी जोडू शकता आणि प्रांतकडे किंवा SDOकडे तुम्ही फर्स्ट अपील दाखल करून जरी विलंब झाला असला तरी या जजमेंटच्या आधारे तुम्ही तुमच्या 7/12वर जे वतनदाराच्या व्यतिरिक्त किंवा इतर समाजाच्या लोकांनी खरेदीद्वारे त्यांचं नाव तुमच्या 7/12वर झालं आहे ते नाव कमी करता येईल आणि मूळ वतनदाराचे वारस म्हणून तुमचं नाव रिस्टोर करता येईल। ही तरतूद आता पुन्हा नव्याने एकदा कोर्टामध्ये कन्फर्म करण्यात आली किंवा कोर्टामध्ये या जजमेंटच्या रूपात परत एकदा मांडण्यात आली। त्यामुळे मित्रो, तुमच्यासोबत असं झालं असेल तर हे जजमेंट लावा आणि 7/12वरून त्या सगळ्यांची नावं काढून टाका जे बेकायदेशीर पद्धतीने आले आणि तुमचं नाव 7/12वर घ्या। तर मित्रो, ही होती माहिती की महारवतनाची जमीन जर बेकायदेशीरपणे विकण्यात आली असेल तर विलंबाच्या कारणामुळे घाबरायचं कारण नाही। या जजमेंटच्या आधारे तुमची जमीन तुमच्या नावे रिस्टोर होऊ शकते, या संदर्भाने ही होती माहिती। तर मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात।
माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून तुम्ही व्हॉट्सॲप करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. बाय.